नमस्कार मित्रांनो, या मालिकेमध्ये आज आपण पाहणार आहोत की कमळी अन्नपूर्णा आजीचा आशीर्वाद घेण्यासाठी खाली वाकलेली असते. अन्नपूर्णा आजी हात डोक्यावर ठेवतात आणि आशीर्वाद देतात कमळीला. तेव्हा अगदी त्यांच्या भावना अशा दाटून आलेल्या असतात, त्यांच्या चेहऱ्यावर ते दिसत असतं. राजांनी आता अन्नपूर्णा आजीचा हात पकडलेला असतो. कमळीला खूप छान वाटतं की माझ्या आजीने मला आशीर्वाद दिलाय. आता पटकन उभी राहते आणि अन्नपूर्णा आजीला म्हणते, आजी मी काय बोलते तुम्हाला कळतंय ना? राजन म्हणतात, कमळी सगळं ठीक व्हायला थोडासा वेळ लागणार आहे. म्हणते जाईल थोडा वेळ, पण एक ना एक दिवस तो नक्कीच घडेल की आजी पहिल्यासारख्या बोलायला लागतील. आजीचा आवाज सगळ्या घरात घुमणार आहे. एक ना एक दिवस ते नक्कीच होणार आहे. आणि हो आजी, या घरात तुम्हाला आता त्रास कुणीच देणार नाहीये, कारण तुमची काळजी घ्यायला मी येते. तेवढ्यात काय ग्लास फुटलेला जोरात असा आवाज आलेला असतो की हे तिघेही डचकतात की काय फुटलंय नेमकी. कमळी म्हणते, मी बघते काय झालं. तुम्ही आजीला सांभाळा, आजीला तिकडे बेडवर ठेवून या आणि मग आजोबांना गार्डनमध्ये फिरायला न्या. कमळी आता निघून गेलेली असते. इकडे आता नयनतारा आणि सतीश बोलत असतात डायनिंग टेबलवर. सतीश म्हणतो, नयनतारा आणि सतीश बिझनेस विषयी बोलत असतात. सतीश म्हणतात, हे बघ ते तर बघणारच मी, पण नयनतारा कालचा विषय अधुराच राहिला. अन्नपूर्णा आजीला काय शब्द दिलाय, कुठच्या शब्दात अडकलीये तू? नयनतारा म्हणते, ते मी आणि जरा अडखळते. तारा सांग ना ग काय? हे बघ सतीश, मी आता काही सांगू शकत नाहीये. मी तुम्हाला काही सांगणार नाहीये आणि त्यांना दिलेला शब्द सुद्धा पूर्ण करू शकत नाहीये. सतीश म्हणतात, ठीक आहे नयनतारा, अन्नपूर्णा मॅडमला व्यवस्थित होणं एवढं महत्वाचं, बाकी कुठचीच गोष्ट महत्वाची नाहीये. तारा म्हणते, सतीश कधीतरी हा विषय निघणारच आहे, त्याचंच टेन्शन आलंय. कधीतरी विषय निघणार आणि माझ्याकडून शब्द सोडवून घेण्याचा प्रयत्न करणार, ते मला अजिबात चालणार नाहीये. ऋषी आलेला असतो, प्राजू आलेली असते. आई तुला कसलं टेन्शन आले आणि काय जमणार नाहीये, काही सांगतीस का? काय नाही रे ऋषी म्हणतात, काय नाही रे, आपले क्लायंट नाही का कुंद्रा, त्यांनी प्रोजेक्ट सुरू केलं आणि आपल्याला काहीच विचारलं नाही, त्यामुळे जरा टेन्शन मध्ये आली आणि विचार करते, हे मला असं काही चालणार नाहीये. असंच ती म्हणत होती, दुसरं काय नव्हती म्हणत ऋषीने. आता विषय सावरलेला असतो. नयनतारा म्हणते, हो अगदी असंच म्हणत होते मी. म्हणतो प्राजक्ताला पटपट संपवा, तिथून पुढे कॉलेजला पण जायचंय. नयनतारा म्हणते, तिथून पुढे म्हणजे कुठे जाणार आहे आधी? अगं अन्नपूर्णा आजीच्या घरी जाणार आहे. नयनतारा म्हणते, अच्छा. आणि आता सगळेच नाश्ता करायला लागलेले असतात. ऋषी मात्र नयनताराकडे बघतो, काहीतरी त्याला खटकलेलं असतं. अनेकाने असला काही धिंगाणा घातलेला असतो बेडरूम मध्ये, सगळ्या वस्तू फेकलेल्या असतात. चिडचिड करते, रागराग व्यक्त करते. ती गावछाप माझी बहीण असूच शकत नाहीये. हॉस्टेलमध्ये त्या रूमवर राहायचा कंटाळा आलाय म्हणून ड्रामा करून माझ्या घरात आलीये आणि माझी बहीण अशी सांगतेय सगळ्यांना. हे कधीच शक्य नाहीये आणि वस्तू फेकत असते. ती जी सर्वंट असते ती म्हणते, ताई जरा शांत राहा ना. ए काय म्हटलीस तू? मला शहाणपणा शिकवतीये शांत राहा म्हणून? आणि अगदी तिच्या अंगावर धावून आलेली असते अनिका. अशी बोलते, कळतंय का, मला ऑर्डर देशील का शांत राहा म्हणून? काय गे, कळतंय काय? स्टुपिड, काम कर. आणि ते काच फुटलेली असते, म्हणजे ग्लास फुटलेला असतो. ती उचलत असती काचा. अनिका बघते बघते आणि डायरेक्ट तिच्या हातावर पाय देते. इतकी जोरात बिचारी किंचाळते. अनिका काय पाय उचलत नसते, तशीच काच तिच्या हातात घुसत चाललेली असते. ती जशी ओरडते रडते तशी अनिकाला फार मज्जा वाटत असते. म्हणते, माझ्यासोबत जे असं करतील ना त्यांच्यासोबत हेच होणार आहे, कळलं का? तेवढ्यात काय कमळी आलेली असते आणि कमळी अनिकाच्या मागे उभी असते आणि सगळा काही प्रकार बघते. कमळीला इतका राग आलेला असतो की अनिका हे काय करते. कमळी एका हाताने जोरात अशी अनिकाला ओढते आणि ताईंना म्हणते, ताई तुम्ही पटकन जाऊन ड्रेसिंग करा. त्या ताईंना पटकन काढून देते आणि अनिकाला मात्र एका हातात अशी जोरात खेचते. अनिका म्हणते, मला हात धरला आणि मला लांब ओढलं तू कमळी? कमळी म्हणते, डोकं फिरलंय का? काय वागती, कळतंय का जरा? पद्धत आहे का घरातल्या नोकऱ्यांची वागायची? जरा माणुसकी आहे का ग तुला? गावछाप, मला अक्कल शिकवायची नाही हा. गावछाप, तुला इथे कोणी बोलवलं? तुझी रूम आहे ना, मग माझ्या रूम मध्ये काय करतीये? चल निघ. काहीतरी फुटल्याचा आवाज आला, काय फुटलं हे बघायला घाईघाईने आले आणि तुझ्यामुळे त्यांना काच लागली आणि किती त्रास होत होता. आणि वरून गावछाप शहाणपणा शिकवू नकोसा. आणि अनिका कमळीचं काहीच ऐकून घेत नसते. माझ्या रूम मध्ये माझ्या परवानगीशिवाय तू यायचंच नाही. अनिकाने दुसरा ग्लास फोडलेला असतो मुद्दाम कमळीच्या समोर. कमळी इतकी चिडते आणि जोरात अशी अनिका म्हणून किंचाळते. त्याचा परत हात जोरात अशी दाबते कमळी आणि डोसक्यात काय बटाटे भरलेत का ग? कळतंय का काय वागतीये म्हणून? गावछाप, मला टीच करायचं नाही हा. लगेच निघायचं इथून. आणि परत तिसरा ग्लास घेतलेला असतो फोडायला. आता मात्र कमळी पक्का तिचा हात धरते. चिवचिवाट, गप बसायचा. तुला काय वाटतं, तू नाटकं करशील आणि मी बघत बसेल? शक्य नाहीये. जी मनमानी आता चालणार नाही, आधीच सांगून ठेवते. मी म्हणते तसंच तुला करायला लागणार. त्या घरची एकूण ते एक तू नाही, आता हे विसरायचं. मी सुद्धा आली, त्यामुळे दोघी झालो. आणि हो, तुझी मोठी बहीण या नात्याने मोठ्या बहिणीने लहान बहिणीला शिस्त लावायची असते. त्यामुळे काचा उचलायच्या एका मिनिटात, सगळ्या काचा उचलायच्या. आणि का म्हणते, मी उचलणार नाही. कमळीने हात तिचा अजूनही पक्का असा दाबून ठेवलेला असतो. तुझं काचा उचललं नाही ना अनिका, हात असा पिरगळील ना की महिनाभर तो कामालाच येणार नाही.
पटकन काचा उचल, नाही तर हात बघ मी काय अवस्था करून ठेवेन. आता कमळीने असा इंगा दाखवलेला असतो की अनिका घाबरलेली असते. कमळीचा आणि अनिकाचा हा तमाशा बरोबर बघितलेला असतो ऋषीने आणि प्राजक्ताने. लवकर काचा उचला. अनिकाला आता ऋषी दिसतो. मनातल्या मनात म्हणते, ओ ऋष आलाय, आता ड्रामा करायला हवा याच्यासमोर. तर ऋषच्या समोर चांगलं व्हायचं असतं म्हणून अनिका पटकन खाली बसते आणि त्या काचा उचलायला लागते. कमळी म्हणते सगळ्या नीट उचलायच्या, एक सुद्धा काच खाली राहिली नाही पाहिजे. मागे एक खुर्ची अनिकाने फेकून दिलेली असते. ऋषी ती उचलतो आणि नीट ठेवतो. त्या खुर्चीचा आवाज होतो. कमळी म्हणते ऋषी सर कधी आला? ऋषी म्हणतो आत्ताच आलो. अगं प्राजक्ता तू पण आली? हो. कॉंग्रॅच्युलेशन कमळी. आता लगेच अनिका त्या काचा उचलते आणि उभी राहते. हाय ऋष, हाय प्राजू. प्राजू म्हणते हाय. हे ठेवून आले. अगदी गरीब मासूम झालेली असते ही अनिका. म्हणतो काय नाही ग, आजींना भेटायला आलो. तो कशा आहेत त्या? म्हणते बऱ्या आहे, या ना तुम्हाला भेटवते. तिघे अन्नपूर्णा आजीकडे चाललेले असतात. तेवढ्यात काय ऋषीच्या फोनवर निंगी फोन लावते. ती रडतच असते. प्राजक्ताकडून कळालं की तुम्ही कमळीला भेटायला गेला, मला जरा बोलायचंय कमळीशी. ऋषी म्हणतो हो बोल की. आणि लगेच कमळीकडे फोन दिलेला असतो ऋषीने. ती आता रडत असते. कमळी म्हणते निंगे काय झालं? कुठे काय झालं? अगं काल झोप लागत नव्हती ना, तुझं ते वाक्य आठवलं. झोप लागत नसेल तर कूस बदलत बसायचं नाही, अभ्यास करायचा. रात्रभर अभ्यास केला, नोट्स काढल्या आणि तुझ्यासाठी पण थोड्या काढून ठेवल्या. काय ग कमळे, तुला झोप लागली का? कमळे म्हणते थोडीफार, ठीकठाक. शिवाय नाही करमत ग निंगे, तुझीच आठवण येते सारखी. म्हणते ये की कॉलेजात आपण भेटू. निंगी की रडायला लागलेली असते आणि इकडे कमळीलाही खूप वाईट वाटतं. हॉस्टेलमध्ये नाही तर कॉलेजमध्ये भेटून तरी मज्जा करू ना, ये तू लवकर. फोनवर बोलून झालेलं असतं. ऋषीचा फोन देते आणि म्हणते ऋषी सर 2 दिवसात कॉलेजला येते, तोपर्यंत निंगीकडे लक्ष द्या, माझ्याशिवाय कॉलेजला यायची सवय नाही ना. ऋषीला इतकं वाईट वाटलेलं असतं. कमळी सुद्धा आता इमोशनल झालेली असते आणि जरा कमी आवाजात म्हणजे अगदी रडक्या सुरामध्ये ती ऋषीशी बोलत असते. प्राजक्ता तिला एकटं पडू देऊ नको, तिच्याकडे लक्ष दे. प्राजक्ता म्हणते हो कमळी, तू निश्चिंत राहा, मी लक्ष देईन. त्या म्हणतो काय गे, माझ्याकडे द्यायचं की फोन? मी तिला सांगितलं असतं तुझ्या आठवणीत रात्रभर झोपली नाहीये, रडतीये, आठवण काढतीये. निंगी म्हणते खुळ्या, असं तिला काही बी सांगायचं नाही. तिच्या डोक्याला आधीच इतका व्याप आहे, अजून सांगून व्याप तिचा वाढवायचा नाहीये. त्यामुळे तिला असं काही सांगायचं नाही या बंड्या. ठीक आहे. आता इकडे डस्टबिन मध्ये ते काचा टाकत असते. तेवढ्यात काय रागिनी म्हणते ए राजा काय करतोय बेटा तू? आणि त्या काचा त्या डस्टबिन मध्ये टाकलेल्या असतात. लगेच गळ्यात पडते. काय झालं माझ्या बाळाला? काय रे राजा, का रडतोयस तू? इतकी लाडात आलेली असती ही अनिका आणि लगेच रागिनीच्या गळ्यात पडते. आता ऋषी प्राजक्ता अन्नपूर्णा आजीच्या रूम मध्ये आलेले असतात आजीला भेटायला. कमळी आवाज देते आणि कोण आलाय भेटायला बघा जरा. कमळी म्हणते आजी बघा की ऋषी प्राजक्ता भेटायला आले, बोला की त्यांच्याशी. बसा आजी, मी तुम्हाला आता फळं देते, आपण मिळून खाऊया सगळे. म्हणून ऋषी खूप कौतुकाने बघत असतो ह्या कमळीकडे. आतमध्ये ती अनिका सोबत इतकी रागाने बोलत होती, इतकी चिडून बोलत होती आणि इथे मात्र आजी सोबत इतकी प्रेमाने बोलतीये. म्हणजे या कमळीला झालंय तरी काय? इकडे आता अनिका ती कौतुक करत असते, काचा भरत असते तेव्हा कास लागलेली असते. आता रागिनी त्याला ड्रेसिंग करत असते एवढ्याशा त्या जखमेला आणि कामिनी जवळच उभी असते. आणि म्हणते त्या कमळीला माज आलाय का? अशी कशी वागू शकतेस ती? आणि अनिका तू कसं ऐकून घेतलंस ग तिचं? तू ऐकून घ्यायला नको होतं. अशी काय वागती ना, तिच्याकडे बघायलाच लागणार आहे. कामिनी रागिनी अनिका कमळीच्या विषयीच बोलत असतात आणि रागराग व्यक्त करत असतात. का म्हणते मॉम ग्रॅनी आजी ऋष होता ना समोर, मग त्याच्यासमोर कशी रिॲक्ट होऊ मी? मग त्याच्यासमोर मी बॅड असते, बॅड अनिका दिसली असते. मी गुड आहे ना, मग त्याच्यासमोर तशी दिसायला हवी आहे ना, म्हणून मी काहीच बोलले नाही. गुड गर्ल सारखं सगळं काही केलं मी. आता कामिनी आणि रागिनी एकमेकींकडे बघतात की अनिकाची बुद्धी किती चालतीये. त्याला रिअलाइज करून देणार आहे की कमळी माझ्यावर किती अन्याय करते किंवा किती घाणेरडी वागते आणि मी इतकी चांगली आहे तरी कमळी मुद्दाम मला त्रास देते. ऋषला मला आहे ना हे दाखवूनच द्यायचंय. किती घाण आहे, कशी वागती माझ्याशी हे ऋषला कळायलाच हवं. कामिनी म्हणते अरे वा ए माझी सोनपरी, काय मस्त चाल खेळलीस, एक नंबर हा. आत्ता कुठे या कामिनी आजीची नाच शोभतीस तू. आता रागिनी कामिनीकडे रागाने बघते की ही काय शिकवतीये हे अनिकाला. थोडे दिवस सहन कर ग, लवकरच तिला आपल्या आयुष्यातून गेट आउट करते. अनिका म्हणते आजी असंच झालं ना तर खूप चांगलं होणारा. ऋषच्या आयुष्यातून सुद्धा फॉर एव्हर साठी तिला गायब करायची आपल्याला, कळतंय का? एकदा ती गावछाप गेली ना की ऋष फक्त आणि फक्त या अनिकाचा, मग मला आवडेल बाई. आज ऋषने स्वतः बघितलं असेल डोळ्याने या बिचाऱ्या अनिका सोबत किती वाईट वागतीये ती गावछाप. नोटीस केलंच असणार आहे त्याने, बघ तू. कामिनीला आणि रागिनीला फार कौतुक लागत असतं अनिकाच्या या बोलण्याचं. आता कमळी त्या ताईंच्या हाताला काचा लागलेले असतात, ते ड्रेसिंग वगैरे करते आणि व्यवस्थित ते साफ करून त्याला बँडेज केलेलं असतं. लगेच ती म्हणते ताई इतक्या प्रेमाने कसं वागवता तुम्ही? एक अन्नपूर्णा आजी इतक्या प्रेमाने आमच्याशी वागतात आणि दुसऱ्यात तुम्ही मॅडम. कमळी म्हणते ताई कालपर्यंत मला कमळी कमळी म्हणून मिरवणाऱ्या आज मॅडम म्हणताय आणि आवकाव करताय, असं कसं? तुम्ही आमच्या मालकींना, मग मालकींना अरे तुरे म्हणणार नाही, आम्ही अवकावच करणार. कमळी म्हणते चालणार नाही, फक्त कमळी म्हणायचं.
ती काहीतरी बोलायला लागलेली असते. तेवढ्यात काय ऋषी येतो. काय ग कमळी, काय चाललंय इकडे? ऋषी बोलत होतो, अचानक कुठे गायब झालीस कमळी? काय ग, काय चाललंय कमळी? तुझं व्यवस्थित आहे का सगळं? कमळी म्हणते हो. अनिकाचं तुझं काही वाजलंय का? तिच्याशी असं काय वागत होती, बाकी सगळ्यांशी प्रेमाने वागतीये? नाही हो सर, काय नाही. ते सांगू का, आमच्या बहिणींचं आहे, नाही तर तुम्हाला सांगितलं असतं. ऋषी आता हसतो. पण सर तुम्ही कशाला आला? अगं सांगितलं ना, अन्नपूर्णा आजीला भेटायचं आणि त्यांच्या मोठ्या नातीला पण, म्हणून मी आलो होतो. म्हणतो सगळं स्ट्रेंज आणि शॉकिंग या कमळी. ऋषी म्हणतो सगळं अचानक घडलं ना ग, म्हणून विश्वास बसत नाहीये कमळी. सगळंच अवघड आहे ग. खूप काळजीपोटी बोलत असतो ऋषी आणि खूप काही विचार करत असतो. कमळी म्हणते ऋषी सरांना सगळं काही वेगळंच वाटतंय. ऋषी सरांना खरं काय ते सांगू का मी? ऋषी सर, तुमच्याशी मला एक गोष्ट सांगायची आणि लवकरात लवकर तुम्हाला ती कळावी असं मला वाटतंय. काय ग कमळी, बोल ना. कमळी आता इकडे तिकडे बघते आणि ऋषी सोबत आता बोलायला लागलेली असते. मी नाटक करते किंवा राजन काकाचा आणि माझा प्लॅन आहे असं ती ऋषीला सांगणार असते. ते म्हणते तुम्हाला तर माहितीये अन्नपूर्णा आजी आणि राजन काका त्यांच्या नातीला किती वर्षापासून शोधताय. ऋषी म्हणतो हो. आत गेली हे कळल्यावरच आजीची ही अवस्था झाली, हे पण तुम्हाला माहितीये. ऋषी म्हणतो हो. आता हळू बरोबर विषयाकडे यायला लागलेली असते आणि सगळंच काही ऋषीला सांगायला लागलेली असते. बरोबर वेळेवर राजन येतात आणि राजन लगेच विषय बदलतात. अन्नपूर्णा आजीचं नशीब म्हण किंवा कमळीचं नशीब की त्यांची नात किंवा अन्नपूर्णा माझी आजी आहे हे कमळीला लगेच रिअलाइज झालं आणि सगळेच पुरावे होते. बघ की, पुरावे दाखवले आणि कमळीच नाते हे सिद्ध झालं. आता राजनने बरोबर विषय जागेवर थांबवलेला असतो. कमळीलाही कळतं की मी सांगू नये म्हणून राजन काका मध्येच बोलताय. तेवढ्यात काय प्राजक्ता येते. चल दादा उशीर झालाय. आणि प्राजक्ता म्हणते राजन काका आम्ही येतोय, आम्हाला उशीर झाला. राजन म्हणतो ठीक आहे. आता ऋषी आणि प्राजक्ता चाललेले असतात कॉलेजला. राजन आता पटकन कमळीकडे येतात. कमळे काय आहे? सिक्रेट ऋषीला सांगणार होती, तुला कळतंय का? काका तसं नाही हो. त्यामध्ये आणि ऋषी सरांच्या मध्ये चांगली मैत्री आहे, तुम्हाला तर चांगलंच माहितीये. सगळंच माहिती असतं माझ्याबद्दल. सगळ्यांच्या सोबतच खोटं वागतोय ना. ऋषी सरांना तरी खरं सांगावं असं वाटलं म्हणून सांगायला गेले होते, पण नाही सांगितलं, तुम्ही आलात. राजन म्हणतात ऋषीला जाऊ दे, पण कुणाला काही कळलं तर काय होईल याची कल्पना तरी आहे का तुला कमळी? राजनने कमळीला थांबवलेलं असतं. काहीच सांगू नको प्लीज कमळी. एवढंच काही सांगायला गेली तर पटकन फायदा उचलणारे लोक आहेत. पूर्णपणे बरी झालेली नाहीये. जोपर्यंत ती पूर्णपणे बरी होत नाही तोपर्यंत चाललंय तसंच चालू द्यायला लागणार. राजन परत हात जोडतात. कमळे मी हात जोडतो बाई, विनंती करतो, कुणाला काही सांगायला जाऊ नको. काका प्लीज तुम्ही हात जोडू नका, किती वेळा सांगितलंय, माझ्या पुढे असे हात जोडू नका बरं. सॉरी म्हणते, मी चुकले, मी सांगायला लागली होती, पण मी आता असं काहीच करणार नाही. मला कळतंय हे का बोललं नाही पाहिजे, आलंय माझ्या लक्षात, आता परत चुकणे होणार. मी म्हणते मी तुम्हाला वचन देते, इथून पुढे मी कुणालाच काहीच बोलणार नाही. राजन म्हणतो असंच करायचंय कमळी आपल्याला, तरच आपला हेतू साध्य होऊ शकतो. राजन आता कमळीच्या डोक्यावरून हात फिरवतात प्रेमाने आणि ते आतमध्ये निघून गेलेले असतात. कमळी आता परत विचार करायला लागलेली असते. मला फक्त अन्नपूर्णा आजीला बरं करायचं नाही, या घरात बरंच काही आहे की ते बरं करायचंय मला. त्यासाठी मी फक्त आणि फक्त अन्नपूर्णा आजीची नातच असेल आणि तेच काम करणार मी. कमळीने आता मनातल्या मनात ठरवलेलं असतं. आजपासून अन्नपूर्णा आजीच्या मोठ्या नातीचं काम सुरू लगेच. कमळी आता कामाला लागलेली असते. आता ऋषी काहीतरी फोनवर महत्वाचं बोलत असतो. काय त्याच्या रूम मध्ये प्राजक्ता आलेली असते. आता कमळी विषयीच बोलणं चाललेलं असतं. बरी आहे ती आणि होती हळूहळू सेटल, काही लागलं तर नक्कीच कळव. आता ऋषीचा हा फोन चाललेला असतो. प्राजक्ता ऋषीच्या जवळ येऊन उभी राहते. याचं काय चाललंय फोनवर? ऋषी फक्त आणि फक्त कमळीचं कौतुक आणि कमळीचंच गुणगान गात असतो. प्राजक्ता मात्र खूप कौतुक आणि या ऋषीकडे बघत असते. प्राजक्ता येते तेव्हा थांब, प्राजक्ताशी बोल असं सांगून प्राजक्ताच्या हातात फोन देतो. आता ऋषी राधिकाशी बोलत असतो. आता प्राजक्ता बोलते, हॅलो वहिनी, कशी आहेस तू? वहिनी तुला माझी आठवण वगैरे येते की नाही? काही फोन नाही, काही कॉन्टॅक्ट नाही, काय आहे? वहिनी काळजी घे आणि लवकर ये, बाय, गुड नाईट म्हणून फोन आता ठेवलेलं असतो. आता ऋषी असं छान गाणं गुणगुणत असतो की प्राजक्ताने ते नोटीस केलेलं असतं की ऋषीचा मूड चांगलाच आहे. प्राजक्ता म्हणते वा वा वा, आज कोणाचा तरी मूड फारच मस्त दिसतोय. माझा मूड नेहमीच चांगला असतो आणि आता वहिनीशी बोलणं झालंय, तिचे वडील बरे आहेत, मग त्यामुळे अजूनच रिलॅक्स वाटलं. प्राजक्ता म्हणते खोटारड्या, काही नको सांगू, वहिनीशी बोलून मूड चांगला झाला नाही. आज तू कमळीशी बोलला, भेटला, जास्त वेळ तिच्यासोबत घालवला ना, म्हणून तुझा मूड चांगला आहे. गाल असे लाल का दिसताय रे टोमॅटो सारखे? आता प्राजक्ता ऋषीला त्रास द्यायला लागलेली असते, चिडवते आणि ऋषी तिला मारणार तेवढ्यात ती पळून जाते. ऋषी सुद्धा आता फक्त आणि फक्त कमळीचाच विचार करत असतो. आता अनिकाच्या रूम मध्ये एक नवीन एंट्री झालेली असते सगळ्या सामानासहित. त्या सामानाकडे बघतच राहिलेली असते. हे कोणाचं सामान आहे? इडियट, कुणाच्या बॅग्स आणून ठेवल्यात ग माहिती? मागून आवाज येतो माझं. आता आश्चर्याने बघते तर काय, कमळी म्हणते अगं माझंच सामान आहे अनिका, मीच आणायला लावलं इथे. म्हणते ताई थँक्यू आणि जा तुम्ही आता. तिला कमळीने काढून दिलेलं असतं. कमळी आता अनिकाच्या समोर उभी राहते. तू माझी धाकटी बहीण आहे ना,
मग ही रूम आपण दोघींनी शेअर करायची आणि मी सुद्धा तुझ्यासोबत इथेच राहणार आहे. कमळी अनिकाला सरळ करण्यासाठी डायरेक्ट तिच्या रूम मध्येच राहायला येते. बासा तुझं हे बोलणं. कमळे लगेच निघायचं माझ्या रूम मधून. अनिका ऍटिट्यूड दाखवायला लागलेली असते कमळीला. कमळी म्हणते ए, अनिका म्हणते ए गावछाप. अनिकाला घाबरवलेलं असतं कमळीने. मस्तपैकी तिच्या बेडवर अशी पाय पसरून बसलेली असते. अनिका कमळीच्या जवळ येते आणि काय करतेस ग माझ्या बेडवर? जा बेड ह्या. कमळी म्हणते माझं नाही, आता आपलं म्हणायचं दोघींचं. तुझं गावछाप आहे ना तुझ्याकडेच ठेवा. फंटे तुझे, मला करायचं नाहीये तुझं आपलं बिपलं. हे फक्त माझं आणि माझंच आहे. कमळी म्हणते टेन्शन घेऊ नको, मी तुला सगळं शिकविल हळूहळू. काही केल्या कमळी तिथून जायला तयारच नसते. अनिका इतकी इरिटेट झालेली असते. आज खोलीत राहायचं आहे ना तर समजून घ्यायला शिका बाबू. आता मी कमळी राहिलेली नाहीये साधी. कमळी महाजन आहे, लक्षात ठेवायचं. मी काहीही करू शकते, त्यामुळे मी जे सांगेल ना ते तुला ऐकायलाच लागणार आहे. कळलं का? उडायला लागली ना का एका गुच्चीतच तुला सरळ करीन, लक्षात ठेवायचं. अनिका अशी काय तंतन तंतन करायला लागलेली असते. कमळी फक्त तिची मज्जा बघत असते. कमळीवर काही एक परिणाम होत नाही, कारण कमळीने ठरवलेलं असतं ह्या अनिकाला सरळच करायची. गावछाप कर, तुला काय करायचंय. तू या रूम मध्ये मुद्दाम आली आहे ना राहायला मला सरळ करण्यासाठी. पण मी सुद्धा अनिका आहे. मी तुला अशी काय अद्दल घडवेल की बघतच राहशील. जस्ट वेट अँड वॉच. अनिका सुद्धा तेवढ्याच याने लढाई करायला तयार असते आणि कमळी तर काय आपली कधीही तयारच असते. मित्रांनो, बघू आता या लढाईत कोण जिंकतं. हे जर बघायचं असेल तर पुढच्या भागात काय होणार अगदी थोडक्यात बघायचं. कमळी निंगी एकत्र जेवत असतात आणि अनिकाला कसं सरळ करायचं याच्यावर चर्चा चाललेली असते. निंगी म्हणते बाई त्या अनिकापासून जरा सावध राहा, विचित्र आहे ती. आकडी फार विचित्र या, काहीही करू शकते. आता कमळी झोपलेली असते आणि अनिका अगदी तिच्या जवळ आलेली असते तोंडावर उशी ठेवून तिला मारून टाकण्यासाठी. पण कमळी ही तिच्यापेक्षा हुशार असते. तिथे काहीच ठेवलेलं नसतं, फक्त उशा ठेवलेल्या असतात. अनिका मात्र फसते. माहितीच नसतं तिथे कमळी नाहीये म्हणून जोरात ती उशी तशीच दाबून ठेवलेली असते. बघू आता अनिकाला कळतं